पावसाची शक्यता दिल्यावर ढग मागे फिरू लागले. हवामान खात्यापेक्षा मात्र डख खरे ठरू लागले. पाऊस येईल म्हटलं की मन भिजू लागलं. पाऊस येईल म्हटलं की मन भिवू लागलं. पंजाबरावचं बोलणं भविष्य ठरू लागलं. पंजाबरावचं बोलणं भविष्य ठरू लागलं. नैसर्गिक संकेताच्या आधारे मागील 20 वर्षांपासून पावसाचा अचूक अंदाज ते व्यक्त करतात. 1995 पासून त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आणि विविध माध्यमातून त्यांनी अभ्यास करत हे सगळं यश संपादन केलेलं आहे. आणि राज्यस्तरीय शासकीय समितीवर सरांची लवकरच निवड होणार आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं, माझा शेतकरी राजा मोठा झाला पाहिजे, माझा शेतकरी राजा समृद्ध झाला पाहिजे, ही प्रामाणिक भावना माननीय पंजाबराव डग सरांची आहे. मी व्यंकटेश उद्योग समूहाच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की डग सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचा करूया. आपल्या टाळ्यांचा आवाज किमान बालम डागलीपर्यंत गेला पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरात मी निमंत्रित करतो माननीय पंजाबरावजी डग यांना. 2001 ला मी देखील 8वीला असताना मी अंदाज सांगायचो. मग काय झालं हे करत असताना मी या विषयाकडे कसा वळलो ते सांगतो. 1995 ला पहिलं दूरदर्शनला बातम्या करायच्या आणि दूरदर्शनला सह्याद्री बातम्यामध्ये डीडी नॅशनल दिल्लीहून बातम्या असायच्या आणि त्या बातम्या मी आणि माझे वडील बघायचो. तर 95 ची गोष्ट सांगतो. सगळ्यांकडे टीव्ही नव्हता. मग त्यावेळेस मी आणि वडील माझे बातम्या बघत असताना मी बातम्या बघताना हिंदी बातम्या आणि नंतर इंग्रजी बातम्या असायच्या. त्याच्यामध्ये अंदाज देत असायचे. मग तो अंदाज कसा राहायचा, महाराष्ट्र में छिटे गिरने की संभावना है, कई जगहों पे छिटे गिरेंगे, कई जगहों पे बारिश होगी, असा लेडीज एक अंदाज देत होते. आणि लगेच इंग्रजी मधून बातम्या करायच्या. रेन एक्सपेक्टेड हेवी टू हेवी कोस्टल कर्नाटका, आंध्र, तामिळनाडू, केरळ, संपूर्ण राज्याचे नाव घ्यायचे. मग मी काय केलं, आम्ही चर्चा करायचो मी आणि माझे वडील. मी म्हणायचो भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत. मग हे अंदाज कसा, तर वडील म्हणायचे हे अंदाज असतो, याचं काही खरं नसतं. मग मी 8वीला असताना त्यावेळेस देखील पाऊस सांगत होतो. 8वीला असताना मी माझे मित्र असायचे तर मित्राला घरी लवकर जायला म्हणायचं चला आता पाऊस येणार आहे आपण लवकर घरी राहावं. ते मी 8वीला सांगत होतो. पण नंतर काय झालं, 1997 ला मी परभणीला एक सीडॅक कॅम्प्युटर आला होता. सीडॅक कॅम्प्युटरच्या माध्यमातून फक्त उपग्रह बघण्यासाठी परभणीला जात होतो. 50 किलोमीटर जायचं फक्त एक सॅटेलाइटचं चित्र बघण्यासाठी. मग त्यावेळेस देखील अंदाज सांगायचो. पण काय झालं की परिस्थिती अशी होती की नंतर योगायोगानं काय झालं की 2004 ला एक छोटा मोबाईल आला. आणि त्यावेळेस अशी परिस्थिती होती की त्या छोट्या मोबाईलमध्ये मी शेतकऱ्यांना टेक्स्ट मेसेज टाकायचो. पण शेतकऱ्यांचं जीवन इतकं अवघड होतं की आपण सायकल सुद्धा घेऊ शकत नव्हतो. आणि त्या मोबाईलची किंमत होती 3200 रुपये. म्हणजे आजची खूप झाले ते. म्हणून त्यावेळेस शेतकरी सायकल सुद्धा घेऊ शकत नव्हता. त्यावेळेस मोबाईल कशामुळे घेतला की टेक्स्ट मेसेज टाकण्यामुळे घेतला. मग नंतर आमच्या भागातील शेतकऱ्यांना मेसेज यायचा. पण योगायोगानं काय झालं की 2005 ला बीटी कापूस आला. मग बीटी कापूस आल्याच्या नंतर पहिलं ठिबक सिंचन फक्त कशाला करायचे की संत्रा मोसंबीला करायचे. बीटी कापूस आल्याच्या नंतर मी काय केलं, 2006 ला अंतर बघा कापसाचं किती ठेवलं होतं, 9 बाय अर्ध्या फुटाव मी कापूस लावला. ठिबक सिंचन कापूस लावला आणि 3 एकर मध्ये 87 क्विंटल कापूस काढणारा शेतकरी मी आहे. एकरी 29 क्विंटल कापूस काढला. ही गोष्ट 2006 ची. मग माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी येत होते. 9 फुटाचं अंतर मिळालं आणि इतका उतार काढला. महिन्याला 2-2 हजार शेतकरी यायचे. मग मी काय केलं, सगळ्यांचे नंबर माझ्या वहीमध्ये लिहून ठेवले. हे नंबर आपल्याला पुढे चालून कामी येतील. योगायोगानं काय झालं, 2013, 14, 15 ला ऑनराइड मोबाईल आलं, व्हॉट्सअप आलं, जिओ आलं, ट्विटर आलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मी म्हटलं आता माझ्या सगळ्या शेतकऱ्याला मदत करायला चान्स आलाय. मग मी काय केलं, 2015 ला या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश असे वेगवेगळे भाग केले आणि आज माझ्या व्हॉट्सअपचे ग्रुप 560 आहेत. मी मेसेज टाकल्याच्या नंतर 3 मिनिटात 2 लाख शेतकऱ्याला मेसेज जातो आणि तो मेसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील 42,260 गावामध्ये प्रत्येक घरात जातो आणि सगळ्या शेतकऱ्यांचा 3 कोटी शेतकऱ्यांना मेसेज पोहोचवतो आणि पूर्वकल्पना देणे, पूर्व सूचना देणे असं काम त्या मेसेज मार्फत करत असतो. पण काय झालं, परिस्थिती अशी आहे की हे मेसेज करत असताना या निसर्गाचं बियाण्याचं एक गणित जुळणं. मग मी काय केलं की परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ आणि मध्य प्रदेश विद्यापीठ या सगळ्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या आणि भेटी घेतल्याच्या नंतर की त्यांना मी म्हटलं की काय होईल की सोयाबीन पेरलं की कंप्लीट 100 दिवसाला निघतं आणि 101 दिवसाला पाऊस येतो. म्हणजे पेरलं की कंप्लीट 101 दिवसाला पाऊस येतो. मूग पेरलं 60 दिवसाला मूग निघतो, 61व्या दिवशी मूग तुमचा पाऊस येणारच एवढं मात्र ठरलं. उडीद पेरला 75व्या दिवशी निघतो आणि 76व्या दिवशी पाऊस येतो. कांदा करा, कांदा काढीपर्यंत काही नसतं, कांदा केल्याच्या नंतर कांदा केला आणि तुम्ही ढिगलं वरी घातले की पाऊस येणार आणि तुमचा शेतकऱ्याचा कांदा भिजणार. तसेच हळदी बाबतीत देखील तसंच आहे. हळद केली, हळद केल्याच्या नंतर उन्हाळ्यापर्यंत काही नसतं, काही नुकसान होत नाही. पण ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये तुम्ही हळद शिजवितात आणि शिजल्याच्या नंतर त्यावेळेस टेम्परेचर किती असतं तर 44 तापमानामध्ये तुम्ही हळद शिजवितात आणि वाळू घातलात आणि आपला शेतकरी काय करतो त्या दिवशी वाळू घालतो आणि घरी येतो आणि लगेच अचानक त्याच रात्री 2 वाजता एक आभाळ येतं आणि तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची हळद भिजवतो. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. मग मी काय केलं, सगळ्या विद्यापीठाशी चर्चा केली. म्हणलं साहेब तुम्ही सोयाबीनच्या, मुगाच्या, हरभऱ्याच्या, तुरीच्या अशा जाती काढा. 5 दिवस मागे ढाकला नसता, 5 दिवस पुढे ढाकला. कशामुळं काही जाती लवकर येणाऱ्या करा, काही जाती उशिरा येणाऱ्या करा. पण योगायोगानं आपले जे विद्यापीठ आहेत, परभणी विद्यापीठानं 612 सोयाबीन अशी काढली की ती 1 महिना जरी पाऊस सुरू राहिला आणि पावसात सरळ उभा राहते आणि तीच्या शेंगा फुटत नाही अशी सोयाबीन त्यांनी काढली. आपल्या राहुरी विद्यापीठानं काय केलं, उशिरा येणाऱ्या जाती काढल्या. राहुरी विद्यापीठानं काही जाती अशा काढल्या की त्या उशिरा येतात आणि उत्पन्न चांगले देतात. आणि मध्य प्रदेशच्या विद्यापीठानं अशा जाती काढल्या की लवकर येणाऱ्या जाती काढल्या. म्हणून सगळ्या विद्यापीठाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. आपलं परभणी विद्यापीठ सोयाबीनच्या जातीमध्ये सगळ्यात अग्रेसर आहे. राहुरी विद्यापीठ हरभऱ्याच्या नवीन जाती करणं हे काम राहुरी विद्यापीठ करतं. अकोला विद्यापीठ डॉलर हरभरा कसा जास्त उतारेल असं उत्पन्न कसं जास्त निघेल अकोला विद्यापीठ करतं. आणि मध्य प्रदेश विद्यापीठ फक्त लवकर येणाऱ्या जाती ते रिसर्च करतं. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असावी. म्हणून असं करीत असताना काय झालं, या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान पाऊस नसल्यामुळे होत होतं. शेतकरी काय करायचा की शेती करायचा, खत आणायचा, बियाणे आणायचा, पेरणी करायचा, पण सगळ्याचं नुकसान कशामुळे होतं हे निसर्गाचं सांगणार कोणी नव्हतं. मग इथून पुढं सर्व शेतकऱ्यांना सांगतो, आता इथून पुढं तुम्ही घाबरू नका. तुम्हाला पावसाचा अंदाज 15 दिवसांना अगोदर सांगत जाईल आणि तुमचं नुकसान वाचत जाईल. एक उदाहरण सांगतो. रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो. रेल्वे ड्रायव्हर संकेत पाळत गाडी चालितो. गाडी या रुळवण्याची का त्या रुळवण्याची स्टेशन मास्टरच्या हातात असतं. पण रेल्वे ड्रायव्हरच्या हातात काय असतं, गाडी पळवायची आणि ब्रेक दाबायचं. पण गाडी वळवायची कोणाच्या हातात असतं, स्टेशन मास्टरच्या. तसंच या निसर्गाची ट्रेन, वरुण राजाची ट्रेन, ही ट्रेन कुठून निघते की मुंबईहून येतं पाऊस.
कधी मध्य प्रदेशमधून येतो, कधी तेलंगणातून येतो, आंध्रातून येतो, कर्नाटकमधून येतो, मग हा पाऊस बंगालच्या खाडीमधून येतो. मग हा पाऊस तिथून निघाल्यानंतर तो कोणत्या मार्गाने यायलाय, कसा यायलाय, रिमझिम यायला का मोठ्या थेंबाचा, बारीक थेंबाचा, का ढगफुटी, का अतिवृष्टी, कसा पडणार, वाहुनी पडणार, तळे भरणारा पडणार, हे तुम्हाला 15 दिवसांना सांगत राहील आणि तुमचं नुकसान वाचित राहील. हे असं काम करीत असतो. आता हे अंदाज कसे असतात ते सांगतो. काय झालं की आपल्या सगळ्या शेतकऱ्याला, सगळे शेतकरी शेती करायले, पण हे आपलं नेमकं सगळं कशावर आहे, या हवामानावर, पण याचीच गोष्ट माहित नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक गावात जाणार आणि प्रत्येक गावात सगळ्या शेतकऱ्यांना हवामानाबद्दल हुशार करणार असं मी एक ठरविलंय. म्हणून जिथं जातो तिथं सगळ्यांना माहिती देतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला एल निनो बद्दल समजून घेऊ घ्या. काय होतं, मे महिना लागला, टीव्ही मध्ये बातम्या सुरू होतात, एल निनो उद्भवला. एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस पडतो. पण यामध्ये नेमकं तथ्य काय जाणून घेणं खूप गरजेचं आहे. एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळ येशू. एल निनो हा स्पॅनिश भाषेतील शब्द आहे, पण त्याचं मराठीत नाव काय होतं, बाळ येशू. बाळ येशू हे नाव पडण्याचं कारण, एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो आणि डिसेंबर मध्ये ख्रिसमस नाताळ असतो, येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, म्हणून त्याचं नाव पडलं बाळ येशू. पण एल निनो आणि ला निना हे नावं नाहीत, घटना नाहीत, आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे आणि पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मग प्रशांत महासागराचं तापमान काय होतं, हळूहळू वाढत जातं. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं तेव्हा सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर होतं. पण समुद्राचं तापमान 2 अंशानं वाढलं तर अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर होतं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं सगळं सांगतात. पण माझ्या मते आणि ला निना बाबतीत सांगतो, ला निना बाबतीत उलट आहे. ला निना कधी उद्भवतो, दक्षिण अमेरिकेमध्ये जो पेरू देश आहे त्या पेरू देशामध्ये जो प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं तापमान हळूहळू कमी होत जातं. समुद्राचं तापमान कमी होत जातं, समुद्र थंड होत जातो. जेव्हा समुद्राचं तापमान कमी झालं की सगळीकडे ला निना उद्भवला असं जाहीर होतं. सगळ्या जगामध्ये पाऊस होणार असं संस्था जाहीर करतात. पण माझ्या मते आणि काही तज्ञांच्या मते एल निनो असो या नसो, दरवर्षी त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार पाऊस येणार. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशाची अशी भूमी आहे, एल निनो उद्भव किंवा नाही उद्भव, आपल्या इथं दरवर्षी ठरलेल्या वेळेनुसार 7 जूनला पाऊस येणार एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून एक उदाहरण सांगतो की एल निनो असो या नसो, दरवर्षी त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार पाऊस येणार एवढं मत निश्चित. म्हणून आपले इंग्रजी महिने कोणते, जानेवारी मध्ये सुरू होतात. आपलीकडे पाऊस कधी येतो, जून मध्ये येतो आणि एल निनो कधी उद्भवायला, डिसेंबर मध्ये. मग ज्यावेळेस एल निनो उद्भवलाय त्याच्या आधी तर आपली तर पाऊसच निघून चाललाय. म्हणून एल निनोचा याचा संबंध येतोय का, नाही. पण आपले जे सगळ्या संस्था आहे जणू एल निनो भारतीय मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं समजतात आणि एल निनो असं समजतात की आपला जे पाऊस पडणार आहे सगळ्या एल निनोच्या हातची कठपुतलीच आहे असा मान्सून समजतात. पण वास्तविक पाहता परिस्थिती तशी नाही. एल निनो असो या नसो, दरवर्षी त्याच्या वेळेनुसार 7 जूनला आपलीकडे पाऊस येणार तर येणार, येतो तर येतोच. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्या शेतकऱ्याची पेरणी 7 जूनला नाही झाली तर आपली पेरणी 10 जुलै ते 15 जुलैला होणार एवढं मात्र लक्षात ठेवायचं. कॅलेंडरवर 10 ते 15 जुलै ही तारीख राईट करून टाकायची. त्याचं एक उदाहरण सांगतो. दरवर्षी या 10 जुलै ते 15 जुलैमध्ये
ज्या शेतकऱ्यांची पेरणी जून मध्ये नाही झाली त्यांची पेरणी 10 जुलै ते 15 मध्ये होते. 10, 11, 12, 13, 14, 15. कारण की 1995 पासून ज्यांची पेरणी जून मध्ये होत नाही त्यांची पेरणी 10, 11 या तारखेत होते. कारण की 10, 11, 12, 13, 14, 15 अशी तारीख आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात या तारखेत पाऊस पडतो आणि राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी या तारखेमध्ये होते. आणखीन एक उदाहरण सांगतो. दरवर्षी आपली पंढरपूरची यात्रा काय होतं, कधी 8 जुलैला येते, कधी 9 जुलैला येते, कधी 10 जुलैला येते, कधी 11ला येते. मग आपले पूर्वज काय म्हणतात की पंढरपूरची यात्रा आता परतली, मग आता पाऊस येतो. पण ती तारीख कोणती आहे? 10 जुलै ते 15 जुलै. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. तसेच आता हे जे अंदाज असतात, आता एक सांगतो काय झालं. सर्व गेल्या वर्षी सोशल मीडियामधून इतके मेसेज व्हायरल झाले, मान्सून आला नाही, मान्सून आला नाही, मान्सून आला नाही असं म्हटले. आपलं पीक मूग काढायला आलं, सोयाबीन काढायला आलं, तरी म्हणते की मान्सूनच आलं नाही. आता इथून पुढं इथं जितके शेतकरी आहेत आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा गृहीत धरायचा आणि 30 मेच्या आधी पडलेला पाऊस अवकाळी धरायचा. तर हे तुम्हाला उदाहरणासहित पटवून दाखवतो की हे कसं की 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा परत आपल्याला पंढरपूरच्या यात्रेकडे निघावं लागेल. तर उदाहरण सांगतो की काय होतं. आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्रामधून विदर्भातून दिंड्या येतात. 1 महिन्यानं वारकरी पायी जातात आणि त्या दिंड्या विदर्भातून 1.5 महिन्यानं निघतात. पण पावसातात कधी? आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पावसातात. सगळे भाविक भक्त पायी जातात आणि पावसातात कधी? आषाढी एकादशीला. 1 महिना दिंडी मार्गाने जातात. पण माझ्यासारखे आणि स्टेजवर जे बसलेले ते आम्हाला कसं आहे, आम्हाला पायी जायला चान्स नसतो, आम्ही चलू शकत नाही. मग आम्ही काय करतो, स्कॉर्पिओ घ्यायची, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी जायचं, दर्शन घ्यायचं आणि शॉर्टकट मध्ये जायचं आणि वापस यायचं, असं आम्ही करतो. पण काही भाविक भक्त काय करतात, दिंडी मार्गानं सासोडून दिंड्या निघतात, विदर्भातून दिंड्या निघतात, 1 महिना पायी जातात आणि दर्शन घेऊन त्या दिंडी मार्गाने येतात. तसं या वरुण राजाची एक दिंडी आहे, या वरुण राजाची दिंडी आहे, या पावसाची दिंडी आहे. ती कुठून निघते आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. कारण की हे आतापर्यंत कोणी सांगायला तयार नाही. दरवर्षी 20 मे, 21 मे आणि 22 मेला मान्सूनची दिंडी कुठून निघते तर अंदमानून निघते. आपली जशी दिंडी सासवडून निघते तशी त्याची दिंडी अंदमानून निघते. कधी कधी 20 मेला निघतो, कधी 21ला निघतो आणि कधी 22ला निघतो. निघाल्याच्या नंतर त्याचा दिंडी मार्ग कोणता आहे, तो तिथून 20 मेला निघाला की तिथून जातो श्रीलंकेकडे, श्रीलंकेहून केरळला येतो, केरळहून गोव्याला येतो आणि गोव्याहून मुंबईला येतो आणि शेवटी मुंबईहून काय होतं, एक तर गुजरातकडे जातो आणि नसता महाराष्ट्रात येतो. निघायला किती 22 मेला आणि पोहोचतो किती 7 जूनला. म्हणजे हे त्याचा झाला दिंडी मार्ग. पण त्या दिंडी मार्गामध्ये आपल्या दिंडीमध्ये कोण असतं, वारकरी असतात, महाराज असतात, टाळकरी असतात, विनेकरी असतात. पण या वरुण राजाच्या दिंडीत कोण असतं, पाऊस असतो, विजा असतात, वारा असतं. पण त्याच्यामध्ये आमच्यासारखं बाष्प असतं. ते म्हणतात दिंडीत नाही जायचं, शॉर्टकट महाराष्ट्रात जायचं. मग तो पाऊस कसा निघतो, अंदमानून ही दिंडी पुढे निघाली की तो पाऊस अंदमानून काय करतो की लगेच चेन्नईला येतो. चेन्नईहून ही थोडी पुढे निघू दिलं की तो काय करतो, ते शॉर्टकट बाष्प काय करतं, तेलंगणा येतं. तेलंगणातून तेलंगणा, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, जालना, नगर, पुणे आणि नाशिक असा लगेच शॉर्टकट पाऊस येतो. आणि तो पाऊस कधी असतो, 3 जूनला येतो. म्हणून 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचा गृहीत धरायचा. कशामुळं,
कशामुळं की हा जो पाऊस आलेला आहे कुठून आला, त्याच्यामधून सटकून आला ना, म्हणून. पण काय करा, सर्व काय झालं की सोशल मीडियामध्ये आणखीन सांगतात मान्सूनच आलं नाही, म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहित असावं म्हणून मी कळकळीने तुम्हाला सांगितले. तसेच पण काय झालं, आपले शेतकरी काय करायले, 3 जूनला पाऊस आला की आपली 6 बोट ओल गेली की आपले शेतकरी सोयाबीन पेरतात. माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे की पाऊस पडला की काय करायचं, शेतात जायचं, एक कुदळ घ्यायची, आधी जमिनीची ओल तपासायची. ओल तपासल्याच्या नंतर एक इंच जर ओल असली तर आपली मुगाची पेरणी करण्यास काही हरकत नाही, सोयाबीनची पेरणी करण्यास काही हरकत नाही. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. पण परिस्थिती काय झाली एक सांगतो की ज्यांना सोयाबीन, आता हे सांगणं विद्यापीठाची गरज आहे. कारण की काय झालं, मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मी ऑब्झर्व केलं, ज्यांनी सोयाबीन 1 जून ते 20 जून मध्ये पेरल्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन पावसामध्ये सापडल्या. म्हणून मी काय केलं, आता सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो, शेतकऱ्यांनो पुढच्या वर्षी सोयाबीन पेरताना तुम्ही 20 जूनच्या नंतर सोयाबीन करा. कारण की 20 जूनच्या आत तुम्ही सोयाबीन पेरलं की नेमकं ते पावसात सापडायलंय. म्हणून पुढच्या वर्षी सोयाबीन पेरताना तुम्ही 20 जून नंतर सोयाबीनची पेरणी करावी. नसता काय व्हायलं, तुम्ही लवकर पेरणी केली की नेमकं ते पावसातच काढण्यात येईल. म्हणून ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. आता हे जे अंदाज असतात ते कसे असतात ते तुम्हाला सांगतो की हे जे अंदाज आहेत ते मी कसे बांधतो. काय झालं, बऱ्याच जणाला असं वाटत होतं की पंजाब डग जवळ एखादी जादूची कांडी आहे, डग साहेब सुई द्वारा नारळ आहे. तसं काही नाही. मी याच्यावर 10 15 वर्ष एका विषयावर अभ्यास केला आणि त्यावेळेस कुठं तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना डायरेक्ट ठाम सांगतो. म्हणून कसली जादू नाही, माझा याच्यावर अभ्यास आहे. कोणत्या विद्यापीठाचं शिक्षण घेतलं नाही, कोणत्या शाळेला शिकलो नाही. हे शिक्षण घेण्यासाठी स्वतः घरी अभ्यास केला आणि ह्या त्यावेळेस कुठं गोष्टी सांगतो. आता मी काय करत असतो, शेतकऱ्याला वर्षाचे अंदाज देतो. मग हे अंदाज कसे असतात ते सांगतो. दरवर्षी काय होतं, हिवाळ्यात वारे कसे असतात त्यावर देखील अवलंबून आहे. 2015ला काय झालं, वारे कसे वाहत होते, दुबई, कराची, पाकिस्तान, काश्मीर हे वारे 2015ला होते. पण 2015ला आपल्या इकडे पाऊस झाला का, नाही झाला. मग काय झालं की माझं या वाऱ्यावर लक्षच होतं, ही थंडी कुठं आहे त्याचं माझं लक्षच होतं. मी उपग्रहाच्या द्वारे हे बघत होतं. मग 2017ला हे वारे काय झाले, दुबई, कराची, राजस्थान, मुलतान, श्रीनगर एक राज्य वारे खाल्ल्या भागातून गेले. मग मी म्हटलं की आता पाऊस एक राज्य खाली यायला सुरुवात झाली. पण 2017ला हे वारे काय झालं की पुन्हा काय झाले, दुबई, कराची, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश पुन्हा राज्य हे वारे एक राज्य खाली सरकले. मी म्हटलं आता 2019ला 100% पाऊस महाराष्ट्रापर्यंत येतो. पण योगायोगाने काय झालं, 2018ला हे थंड वारे काय झाले, दुबई, कराची, गुजरात, विदर्भ, छत्तीसगड इथून वारे गेले. आणि इथून वारे गेले की लगेच मी काय केलं, इथून वारे गेले की मी काय केलं, हे वारे गेले की मी काय केलं, सगळ्या शेतकऱ्यांना मी हैदराबादला जात होतो आणि हैदराबादला जात असताना की दैनिक गाववाले मला भेटले. म्हणले डग साहेब आमचं आपलं येलदरी धरण जवळजवळ 12 वर्ष भरलं नाही, मग काय पावसाचा अंदाज. मग मी काय केलं सगळ्यांना की त्यावेळेस सांगितलं की आता हे वारे इथून गेलं 2019 पासून 19, 20 आणि 21 मध्ये राज्यातील एकही तळ कोरडं राहणार नाही, सगळे तळे भरतील आणि इथून पुढे भविष्यात पाणीच पाणी होणार असं मी त्या अंदाजात जाहीर केलं. आता भविष्यामध्ये थोडं हे होईल, भविष्यामध्ये आता शेतकऱ्यांना हंडा घेऊन जायची कधीच गरज पडणार नाही. कारण की काय झालं की आता पाऊस वाढलाय. पाऊस कशामुळे वाढला की त्याचे खरे कारण सांगतो. या पृथ्वीचं तापमान वाढलंय, सिमेंटचे जंगल झालेत, सिमेंटचे रोड झालेत. आता पहिले आपलं तापमान
36, 37, 38 होतं, पण आता तापमान किती झालं? 37, आता 44, 45, 46, 47 पर्यंत तापमान गेलं. पण तापमान वाढल्यामुळं एक फायदा झाला, आता पाऊस वाढलाय. आता भविष्यामध्ये तुमचं कोणतं तळ आता कधी येणार नाही. आणि तुमचा विशेष नगर जिल्ह्यातून मला फोन यायचे, डकसाहेब आमच्या इकडे पाऊस नाही. मी त्यांना फोन करून सांगितलं, इथून पुढं आता नगरवासियांनी आता चिंता सोडून द्या, तुमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटलाय. कारण की आता पृथ्वीचं तापमान वाढलंय, भविष्यात पाऊस वाढला, पण आता या फक्त पावसाला आपल्याला कंट्रोल करावं लागेल. कारण की आता या तुमच्या नगरमध्ये 1300 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे काय झाला, नदनाचा दरवर्षी सगळीकडे 500 ते 600 पाऊस होतो. म्हणून आता इथून भविष्यामध्ये तुम्हाला हंडा घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. आणि काय झालं की 2017ची परिस्थिती आठवा. 2017ला पाण्याची पातळी किती होते? 70 फुटापर्यंत गेली होती. पण या 2019ला ही पाण्याची पातळी 19ला इतका पाऊस झाला की तो इतका पडला की त्याची पाण्याची पातळी 22 फुटापर्यंत आले. आणि 2020ला हीच पाण्याची पातळी 14 फुटावर आली. आणि 2021ला ही पाण्याची पातळी 8 ते 9 फुटावर आली. आणि मी तर म्हणतो पुढच्या वर्षी 4 फुटावर पाणी येईल. आणि पहिले पूर्वज म्हणायचे की आमच्या काळी इतकं पाणी होतं की नुसतं आम्ही एखाद्या कानीची लावली की पाणी शेंदूर घ्यायचं. तर तशी परिस्थिती आता पुढच्या वर्षी होणार. म्हणून सांगतो झाले, झाले तर आहेत. काही काही अशा खाणी आहेत बघा, मी येताना बघितल्या, त्या खाणीमध्ये कधीच पाणी साचत नव्हतं. पाऊस पडला की लगेच जिरून जायचं, पण त्या खाणीमध्ये आज पाणी साचलंय. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो, आमची विहीर आहे, तर आमची विहीर 100 फूट खोल आहे. तर 100 फूट विहीर खोल आहे, तर पहिलं जसं 1974ला जितकं पाणी होतं तितकं पाणी आज आमच्या विहिरीला आलंय. आता 10 वर्ष जरी नाही पाऊस पडला तर आमच्या विहिरीचं पाणी कधीच कमी होत नाही. म्हणून ती परिस्थिती आता झाली. आता भविष्यात पाऊस कमी होणार नाही. आता सगळ्यांना पावसाला रोकावं लागणार आहे. या रोखण्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागणार आहे. म्हणून जितके झाडं जास्त तितका पाऊस कमी रिमझिम पडतो. म्हणून या पावसाला रोकावं लागेल, हे मी तुम्हाला परत सांगणारच आहे. तर आणखीन विषयाकडे वळूया. तर काय झालं, आता महाराष्ट्रामध्ये इतके शेतकरी आहेत, सगळ्याकडे काही मोबाईल नाही. मग माझा मेसेज जात नाही. मग मी काय केलं, या निसर्गातले इंडिकेटर शोधून काढले, पाऊस येण्याची कारण आणि न येण्याची कारण. मग शेतकऱ्यांना काय केलं की माझा मेसेज जरी नाही आला तर तुम्हाला निसर्गामध्ये अशा गोष्टी सांगतो, माझा मेसेज नाही आला की तुम्हीच ओळखून घ्यायचं पाऊस कसा पडणार. एक उदाहरण सांगतो. एखादी मोटरसायकल असली की मोटरसायकलला इंडिकेटर असतं डाव्या साईडनं आणि उजव्या साईडनं. डावीकडलं लागलं की डावीकडे चालली गाडी असं कोणी म्हणतं, आणि उजवीकडलं इंडिकेटर लागलं तर उजवीकडे गाडी चालली असं कोणी समजतं. तसं या निसर्गामध्ये असे इंडिकेटर आहेत की ते तुम्हाला सांगतो, माझा मेसेज जरी नाही आला की तुम्ही पाऊस तुम्हीच ओळखून घ्यायचा कसा आहे ना. त्याच्यातलं पहिलं, पूर्व दिशा हीच आहे का? पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. विचारलं कशामुळं? कारण की दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असते, काही भागात इकडे असते, कधी इकडून असते. म्हणून जिथं प्रोग्रामच्या मागे जेवण नसतं. तर पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा, पावसाळ्यामध्ये दिवस मावळत असताना पश्चिम दिशेला काय होतं, संध्याकाळच्या वेळी आकाश तांबडं होतं, लाल होतं. मग आपले पहिले पूर्वज काय म्हणायचे, हे पावसाचं बी आहे, वरुण राजाचं बी आहे. आणि कोणतं बी पेरलं की 72 घंट्याला उगवतं ना, मग हे बी कोणाचं आहे, वरुण राजाचं आहे. मग पेरल्याच्या नंतर 72 तासाला उगवणार. म्हणून असं बी आलं, ते बी जर इकडून आलं तर बिलकुल इकडून 72 तासातच पाऊस पडणार, आणि इकडून आलं तर तिकडं पडणार. आपल्या डोक्यावर बी आलं तर बिलकुल डोक्यापर्यंत 72 तासात पाऊस पडणार. म्हणून हे एक पाऊस येण्याचं इंडिकेटर आहे. दुसरं, आपल्या घरी लाईट असतात, ट्यूब असतात. ज्या दिवशी लाईटवर ट्यूबवर किडे आले, किडे पाकोळ्या आल्या, किडे आले, पाकोळ्या आल्या की समजायचं 72 घंट्यात पाऊस पडणार. काल पाकोळ्या होत्या,
किडे होते. आता बघा तुम्ही राईट झाला, आता तुमचा पाऊस मता आजचा कन्फर्म आहे आता इथला. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. माझा मेसेज जर नाही आला तर लाईटवर किडे दिसले की म्हणायचं आता 72 तासात पाऊस पडणार. तसेच तिसरं, आता 10 मिनिटाखाली आता वारं सुटलं म्हणून काय झालं, गरमी होत असल आणि सरपटणारे प्राणी काय होतात, रोडवर निघतात, आपल्या घरातून बिळाच्या बाहेर निघतात. असं झालं की समजायचं 72 घंट्यामध्ये पाऊस येणार. हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे. तसेच तिसरं, गरमी वाढणे, वारा बंद होणे. मग किती गरमी होते, वारा बंद होता, हे एक पाऊस येण्याचा इंडिकेटर आहे. म्हणून असं झालं की 72 घंट्यात पाऊस पडणार. आज इतकं गरमलं की बिलकुल आता 72 तासात पाऊस पडणार एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जून मध्ये काय होतं, 7 जूनला काय होतं, मृग नक्षत्र निघतो. मृग नक्षत्र निघाला की उभं वारं सुटतं. उभं वारं सुटलं की मग आपले शेतकरी, आपले पूर्वज काय म्हणतात, उभं वारं सुटलं की आपली पेरणी होत नाही. मग उभं वारं सुटलं की पेरणी होत नसते. मग पेरणी, मग खंड पडतो. खंड किती दिवसाचा पडतो, 22 दिवसाचा, 33 दिवसाचा आणि 43 दिवसाचा खंड पडतो. खंड पडला की त्या भागातली पेरणी होत नाही. पण ते खंड पडल्यानंतर त्या भागाला कोणी सांगायला तयार नसतं. इथून पुढे आता लक्षात घ्यायचं, असा खंड पडला की आपल्या इथं चिमण्या असतात. आपल्या घरी झाडा चिमण्या बसतात. त्या चिमण्या काय करतात, जिथं जिथं जमिनी अंगण आहे त्या अंगणामध्ये फुफुटा असतो ना, त्या फुफुट्यानं धुळीनं चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केली की समजायचं 72 तासात पाऊस पडणार. आणि आणखीन एक सांगतो महाराज, जर चिमण्यानं जर आंघोळ करायला आपण बघितली तुमच्या नगर जिल्ह्याने की तुमचं तळ भरणार, मग असं पक्क म्हणायचं. म्हणजे हे एक निसर्गाचं इंडिकेटर आहे. आणि चिमण्यानं आंघोळ केली की 100% आपलं जायकवाडी भरणार, तुमचे इतके जिकडले तळे तितके भरणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तसेच पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्या नंतर गच्चीवर उभं राहिलं, घरापाशी असलं की विमानाचे आवाज येतात. विमानाचा आवाज आला की समजायचं 72 तासात पाऊस पडतो. त्याचं कारण सांगतो, विमान यंत्रणा ही रडार यंत्रणेवर चालते. पण ज्या वेळेस पाण्याचे ढग वरी असले की त्यावेळेसच मग हा पाऊस पडतो. मग आणि त्यावेळेसच विमानाचा आवाज आपल्याला येतो. पण हे अपवाद फक्त ज्या विमानतळ असलं तर तिथला हा अपवाद आहे. आपल्या खेड्यामध्ये काय होतं, विमानतळ नाही. मग विमानाचा आवाज आला की मी सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं की विमानाचा आवाज आला की 72 तासात पाऊस पडतो. एरवी विमानाचे आवाज येत नाहीत. अशी परिस्थिती झाली की पाऊस पडतो, एवढं मत लक्षात ठेवायचं. आणखीन एक सांगतो, काय असतं, आपल्या गावाच्या बाजूला एखादं दुसरं गाव 4 किलोमीटरच्या अंतरानं असतं आणि तिथं सकाळी सकाळी काकड्याचं भजन असतं आणि त्या भजनाचा आवाज सरासरी येत नाही दुसऱ्या गावामध्ये. पण ज्या दिवशी सकाळी सकाळी पाऊस येणार आहे त्या दिवशी काय असतं, पाण्याचे ढग वगैरे जे असले की तिथं काकडा आरती चालू असली तर त्या काकडा आरतीचा दुसऱ्या गावात आवाज येतो. मग दुसऱ्या गावात आवाज आला की समजायचं आता 72 तासात पाऊस पडणार. हे देखील पाऊस पडण्याचं निसर्गाचं कारण आहे. तसेच जून मध्ये पाऊस नाही पडला की काय होतं, मृग नक्षत्र कोरडं जातं. मग सर्व शेतकऱ्यांनी असा जून मध्ये नाही पाऊस पडला की आपली पेरणी 10 जुलै ते 15 जुलैला होणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना, सप्टेंबर म्हणजे गेलेला महिना आणि ऑक्टोबर म्हणजे आता आज चालू आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण शेतात गेलो, सकाळी सकाळी शेतात गेलं की आपले पाये ओले होतात. आपल्या घरी पत्र असले तर पत्रावरलं पाणी अंगणात पडते. जर पत्राचं पाणी अंगणात पडलं, ज्या दिवशी वदाड पडलं, दव पडलं, दड पडलं की समजायचं त्या दिवशी पाऊस येत नाही. म्हणून पाऊस न येण्याचं कारण हे लक्षात ठेवायचं. आणि ज्या दिवशी वदाड पडत नाही, दव पडत नाही किंवा पत्रावरलं पाणी जर नाही पडलं की त्या दिवशी पाऊस येतो. हे देखील पाऊस येण्याचं कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता दव कारण सांगतो. पहिलं काय व्हायचं, 1970ला काय व्हायचं, हवामान अंदाज देणारं कोणी नव्हतं. 70ची गोष्ट सांगायलो. मग त्यावेळेस अंदाज कोण द्यायचं, आंब्याचं झाड देत होतं. तर ते कसं देत होतं ते सांगतो. तर
म्हणजे त्यावेळेस आंबा वर्षाला पाऊस कसा पडणार ते सांगायचा. तर तुम्हाला सांगतो, वाटल्यास आणखीन ऑब्झर्व करा की ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं लोणचं घातलं, खार घातला आणि तुम्ही त्या आंब्याचा रस खूप खाल्ला की दुष्काळ पडणार. 2017 पर्यंत आपल्या महाराष्ट्रानं इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला. पण 2018 पासून गावरान आंब्याला कैऱ्या लागल्या, सगळ्या लागल्या, पण त्या उन्हाळ्यामध्ये टिकल्या नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची, गावरान आंबा पिकला, रस खाल्ला की दुष्काळ, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. म्हणून ही गोष्ट हे कोण सांगतं? निसर्ग सांगतं. हे कोणाचे इंडिकेटर आहेत? वरुण राजाचे इंडिकेटर. हे सगळ्या शेतकऱ्यांना पहिलं माहित होतं, पण मला याला 15 वर्ष गोळा करायला टाइम गेला आणि हे तुम्हाला सांगत असतो. म्हणून तसं 11वं कारण, ज्या वर्षी मुंग्यांना आपले वारूळ, मुंग्या काय करतात, आपलं वारूळ एवढाला असतं शेतात, पण ज्या वर्षी पाऊस जास्त होणार आहे मग मुंग्या एवढं उंच वारूळ करतात. मुंग्यानं उंच वारूळ केलं की समजायचं त्या वर्षी पाऊस जास्त होणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तसेच आणखीन तुमच्या इकडे वाटोळी म्हणतात का वावटोळ म्हणतात? वावटोळ. आमच्या इकडे वाटोळी म्हणतात. वाटोळी काऊन म्हणतात की ते नुकसान करते म्हणून वाटोळीच म्हणतात. घरावरचे पत्र उडतात, हे होतात, पण त्याचं खरं वावटोळ म्हणतात. वावटोळ आपण उन्हाळ्यामध्ये आपण हळद शिजविली आणि उन्हाळ्यामध्ये हळद शिजविली आणि जर वाटोळी सुटल्या की आपण काय करायचं, ताडपत्री आणायची तयारी करायची. वाटोळी सुटल्या की 72 तासात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात सुटल्या की 72 घंट्यात पाऊस येणार आणि पावसाळ्यात जर यायला दिसल्या की बिलकुल 72 तासात 3 दिवसात पाऊस पडणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तसेच उडणारे घोडे, यावर्षी किती उडणारे घोडे? जितके उडणारे घोडे जास्त दिसले की समजायचं हे अतिवृष्टी होण्याचे लक्षण आहेत. इतके घोडे उडाले की आपण मोटरसायकल चालवायला लागलो, आपल्या डोळ्याला सुद्धा लागायले. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. उडणारे घोडे जास्त दिसले की हे आता तळे भरण्याचं लक्षण आहे, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. आणखीन एक 14वं कारण, ज्या माणसाला दमा आहे आणि दमा असणाऱ्या माणसाला पाऊस येणार असलं की त्रास होतो. कशामुळं? की बाष्प असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण थोडं कमी असतं. मग दम्या असणाऱ्या माणसाला ज्या दिवशी पाऊस पडणार आहे त्या दिवशी डॉक्टरकडे नेण्याची वेळ येते, मग त्या दिवशी पाऊस पडण्याचं कारण आहे. त्याचं कारण सांगतो की माझे डॉक्टर मित्र आहेत, मी डॉक्टरला म्हणतो, जे दम्याचे स्पेशलिस्ट आहेत, डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढले का नाही? मला म्हणते, डग साहेब तुम्ही पाठवायले का काय? म्हणलं मी पाठवित नाही, हे निसर्ग पाठवायलाय. म्हणून हे पाऊस येण्याचं हे देखील एक कारण आहे. तसेच आपलं पीक काढणीस आलं की बिलकुल पाऊस येणार, म्हणून हे देखील एक लक्षात ठेवायचं. म्हणजे आज आपला समजा मूग पेरलाय आणि उद्या हार्वेस्टरला बोलवायचं आणि मूग काढायचा, तिथून पुढचे 2 दिवस आणखी ठरवायचे, बिलकुल आता पाऊस येणार, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. हे झालं पाऊस येण्याचे कारणे. आता तुम्हाला पाऊस न येण्याचे कारणे सांगतो. सूर्याभोवती 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला गोल रिंगण दिसलं, खळं दिसलं की त्या वर्षी दुष्काळ पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. पण 2019 पासून तसं काही दिसलं नाही, म्हणून आता यावर्षी ओला दुष्काळाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट मात्र सगळ्यात लक्षात ठेवायचे, 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या गावामध्ये पाऊस पडतो, येणाऱ्या पावसाळ्यात त्या गावाला पाऊस जास्त पडतो. आणि 15 मे ते 30 मे जर तुमच्या इथं जर पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात तुम्हाला पाऊस सोडून देतो. 1 महिनाभर तुमची पेरणी होत नाही. मग काय होतं? अशी परिस्थिती होते की गाव एक पट्टा सुटतो, कोणी शेतकऱ्याला सांगायला नाही भात. मग अशा वेळेस मग पाऊस, मग त्यांची पेरणी 1 महिना होत नाही. म्हणून 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावामध्ये 2 थेंब जरी पडले तर येणाऱ्या पावसाळ्यात वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा विड्रॉल लिहिल्यासारखं आहे. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस निर्णायक असतो.
15 मे ते 30 मे जिथं पाऊस पडतो पावसाळ्यात तिथं आधी पाऊस जातो आणि जिथं पाऊस पडला नाही त्या गावाला मात्र सोडूनच देतो. एवढं मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता तापमान वाढीची कारणे सांगतो. दरवर्षी काय व्हायलंय उन्हाचा पारा 1-1 अंशाने वाढत चाललाय. नगर जिल्ह्याचं तापमान परभणी जिल्हा असो का महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचं तापमान असो पहिले तापमान किती होतं 38, 39, 40 अंश इतकं होतं. पण ह्या 3-4 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याचं तापमान 44, 45, 46, 47 इतकं तापमान वाढलं. पण तापमान वाढल्यामुळं फायदा झाला, पाऊस वाढला. कारण की तापमान वाढल्यामुळं काय झालं की पाऊस वाढला. आता भविष्यात आता पाऊस वाढलेला आहे. आता फक्त याला आपल्याला कंट्रोल करावं लागेल. तर आणखीन खूप काही दिवस नाही झाले या कोरोना काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्व सांगितलं. म्हणून माझं म्हणणं आहे झाडं नसले तर पाऊस पडतो का? झाडं नसल्या पाऊस पडतो. पण कसा पडतो? जगातून पाणी वतल्यासारखा. आणि जितके झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. एक उदाहरण सांगतो. तुमचे पुण्याला पाहुणे असतात. तुमच्या पुण्याच्या पाहुण्याला काय करा पाऊस सुरू असताना फोन लावा. पुण्याला पाऊस चालू आहे का? ते म्हणतात हो चालू आहे. मग ते म्हणतात का तुम्ही विचारलं कसा आहे? ते म्हणतात रिमझिम चालू आहे. आणि त्यांनी तुम्हाला उलट प्रश्न विचारला तुमच्या गावाला पाऊस चालू आहे का इथं? तर तुम्ही काय म्हणतात हो चालू आहे. मग तुम्ही त्यांना उत्तर कसं सांगतात? आमच्या नाल्याहून पाणी गेलं, रस्ते बंद झाले, रानं खडू खडू गेले असं सांगतात. कारण की आपल्या इकडे झाडं नाही आणि पुण्याकडे झाडं जास्त आहेत. म्हणून जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. आणि जितके झाडं नसले की पाऊस जगातून पाणी वतल्यासारखा पडतो. म्हणून आता भविष्यामध्ये आता पाऊस वाढलाय. आता या पावसाला रोखण्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागते. पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी आपल्याला झाडं लावावं लागतील. म्हणून माझं म्हणणं आहे आता कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्व सगळ्यांना पटवून दिलं की आपल्याला ऑक्सिजन कोण देतो? तर हे झाडं देतात. मग कमीत कमी माझं म्हणणं आहे आपल्या घरी 5 व्यक्ती असल्या तर 5 झाडं लावा. पण आपल्या घरी 5 व्यक्ती आणि 2-3 जनावर बैल असतात, गाई म्हशी असतात, पाळीव प्राणी असतात. मग संख्या किती झाली? 8-9 झाली. मग अशा वेळेस त्यांना ऑक्सिजन कोण देणार? तर हे झाडच देणार. मग कमीत कमी असे 7-8 झाडं लावा. मग हे झाडं लावल्यामुळं त्याचे 2 फायदे होतील. एक तर आपल्याला ऑक्सिजन भेटल आणि या जमिनीची धूप होणार नाही. या पृथ्वीचं तापमान कमी होण्यास मदत होईल. म्हणून कमी जर झाला तर पाऊस वेळेवर पडल, निसर्ग रुद्ररूप धारण करणार नाही. म्हणून आता इथून पुढे भविष्यात आपल्याला झाडं लावावी लागते तरच पाऊस कंट्रोलमध्ये येणार. नसता दरवर्षी पाऊस वाढतच चाललाय. आणि आणखीन एक म्हणणं की आपण आपल्या मुलांचे स्वतःचे वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस साजरा करत असताना सर्वांनी 1-1 झाड लावावं. कारण की वाढदिवस साजरा करताना जर आपण झाड लावलं आणि पुढे चालून आपल्या म्हातारपणी आपण एखाद्या लग्नाला गेलो आणि लग्नाला गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की दाखविता ते जे झाड दिसतंय ना त्या झाडाखाली ज्या गाड्या सुटल्या ते माझ्या वाढदिवसाला झाड लावलं होतं. म्हणून माझं म्हणणं आहे सगळ्यांनी वाढदिवसाला 1-1 झाड लावायचं आणि पृथ्वीचं तापमान कमी करण्यास आता मदत करावं लागणार आहे. कारण आता पाऊस वाढलेला आहे. याच्या कारणे सिमेंटचे जंगल झाले, सिमेंटचे रोड झाले, सगळीकडं तापमान वाढलंय. पण हे तापमान वाढल्यामुळे काय होतं इथं हवेचा कमी दाब तयार होतो. हवेचा कमी दाब झाला की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात आणि स्थानिक वातावरणामुळे सुद्धा पाऊस पडतो. म्हणून इथून पुढे आपल्याला झाडं लावणे आणि तापमान कमी करणे त्याच्याशिवाय पर्याय नाही. गारपीट होण्याची कारणे दरवर्षी काय व्हायलं की गारपीट होणार. गेल्या वर्षी तर असं झालं सोशल मीडियामध्ये असे मेसेज व्हायरल झाले गारपीट होणार गारपीट होणार. सगळ्या महाराष्ट्रामध्ये असे मेसेज गेले. ज्यांना कांदा करायचा ते शेतकरी थांबले, टरबूज करणारे ते देखील थांबले, खरबूज करणारे ते देखील थांबले. मग मी काय केलं हे मेसेज बघितल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना म्हणलो शेतकऱ्यांनो गारपिटीला घाबरायचं नाही. तुम्हाला गारपिटीचे कारणे सांगतो. तर गारपिटीचे कारण
मग दरवर्षी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च सगळीकडेच गारपीट होते, म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. पण गारपीट महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहेत, म्हणून गारपीट काय असतं, दरवर्षी वेगवेगळ्या भागात होते. कधी पूर्वेकडे होते, कधी पश्चिमेकडे होते, कधी दक्षिणेकडे होते, कधी उत्तरेकडे होते. म्हणून गारपीट होणार आहे म्हणून आपण आपलं पीक सोडायचं नाही. मग तुम्हाला गारपिटीचे कारणे सांगतो. त्याच्यातलं एक, जिथं खडकाळ जमीन असते तिथं गारपीट होते. जिथं खडकाळ जमीन आहे तिथं गारपीट होते. जिथं डोंगराळ भाग आहे तिथं गारपीट होते. जिथं कॅनल एरिया आहे, कॅनल एरियाच्या इकडे 1 किलोमीटर, इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. जिथं डोंगराळ आपलं जिथं मोठे धरण आहे त्या धरणाच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर, इकडून 1 किलोमीटर गारपीट होते. जिथं नदी आहे नदीच्या बाजूला इकडे 1 किलोमीटर, इकडे 1 किलोमीटर गारपीट होते. मग गारपीट कुठं होत नाही, तर जिथं काळीची जमीन आहे तिथं गारा पडत नाहीत. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक, हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं. म्हणून हे कारण याचे आहेत. पण काय झालं, या 3 वर्षामध्ये गाराचं प्रमाण इतकं वाढलं. तुम्ही काय करा, एखाद्या शास्त्रज्ञाला विचारा, गारपीट शास्त्रज्ञाला, ही गारा कशामुळे वाढल्या, 10 लाख रुपये द्या, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. त्याचे कारण सांगतो. मला 10 वर्ष गेले या गारपिटीचा अभ्यास करायला. त्याचं कारण सांगतो की आपल्या इथं पृथ्वीचं तापमान वाढलंय. हे तापमान वाढल्यामुळे आपलं अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं. इथं तापमान वाढल्यामुळं ते बाष्प आपल्याकडे येलंय. दिल्लीचं बाष्प, दिल्ली इथून खूप दूर आहे, 1200-1300 किलोमीटर आहे. ते बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं. पण इथं तापमान वाढल्यामुळे अवघ्या 7च घंट्यामध्ये ते बाष्प इथं येलंय. छत्तीसगडचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं, ते देखील येलं. आणि राहिलं आपला विदर्भामध्ये आपलं नंदुरबार, अचलपूर या ठिकाणी सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. पहिलं काय व्हायचं, मध्य प्रदेशमध्ये गारपीट व्हायची. पण आपल्या इकडं टेम्परेचर वाढल्यामुळं ते बाष्प आपल्याकडं ते सह्याद्रीचा पर्वत ओलांडून आपल्याकडे येले. त्याच्यामुळं गारपीट इतकी वाढली. म्हणून त्याच्यामुळं आता आपल्याला या तापमान वाढल्यामुळं गारपीट जास्त वाढली. त्याचं खरं कारण हे. म्हणून इथून पुढे आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करावी लागतील. हे झालं गारपिटीबद्दल. आता चक्रीवादळाबद्दल सांगतो. दरवर्षी समुद्रामध्ये 10 ते 12 चक्रीवादळ तयार होतात. आणि चक्रीवादळ चांगली कामं करतात आणि वाईट देखील कामं करतात. आता एक चक्रीवादळ तयार होत आहे. आणि हे जे तुमचं काय झालं, नेवाशाच्या पुढं माझ्या एका ठिकाणी प्रोग्राम होता. आणि त्यावेळेस मला विचारलं होतं की आमचं जायकवाडी धरण भरलं नाही. मग मी काय केलं, मला माहित होतं की हे शेतकरी आपल्याला प्रश्न विचारणार. मी काय केलं, 15 दिवसांना त्याच्यावर अभ्यास केला होता. एक चक्रीवादळ इथून जाणार आहे आणि तो पाऊस नाशिकला पडणार आहे आणि आपल्या इकडं पाऊस होणार आहे. म्हणून असं हे सांगितलं. पण चक्रीवादळ काय करतात, चांगली कामे करतात आणि वाईट कामे करतात. पावसाळ्यामध्ये पाऊस कशामुळे, हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडतो त्याचं कारण सांगतो. दरवर्षी चक्रीवादळ काय होतं, अंदमान, भुवनेश्वर आणि या ठिकाणावर तिथं तयार होतं. मग तिथं चक्रीवादळ तयार झालं की त्याचा रुटीन हिमालयाकडे जा असतो. म्हणून असं चक्रीवादळ तयार झालं, तो हिमालयाकडे बर्फ पडण्यासाठी जातं. पण या 3 वर्षामध्ये चक्रीवादळ कुठं व्हायले की आपल्या श्रीलंकेजवळ व्हायले. मग श्रीलंकेतून त्याचा रूट कसा आहे, तो तिथून श्रीलंकेहून तामिळनाडून केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा आहे. म्हणून इथून पुढं पावसाळ्यामध्ये कशामुळे हिवाळ्यामध्ये पाऊस पडायला ही त्याची कारणे आहे. आता आणखी बरेच काही गोष्टी राहिल्या होत्या, पण आता वेळ खूप झालेला आहे. तर परत वेळ भेटला तर मी तुम्हाला सोयाबीन बद्दल, हरभऱ्याबद्दल माहिती सांगाल की आज या ठिकाणी मला बोललेलं, इथं माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवितो.